शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. युद्धबंदी नाहीच, अणुशक्ती मिळवण्यापासून इराण केवळ 2 आठवडे दूर होता. इराणला रोखण्यासाठी अधिक प्रभावी हल्ले करणार. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्ध अधिक तीव्र करण्याचेही संकेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का. राष्ट्रीय गुप्तचर आणि दहशतवादी विरोधी केंद्राचे संचालक जो केंट यांचा राजीनामा. इराणकडून कोणताही धोका नसताना अमेरिकेकडून युद्ध, केंट यांची नाराजी. इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये इराणचे सुरक्षा राष्ट्रीय सल्लागार अली लाजिरानी यांचा मृत्यू. रॉयटर्स वृत्तसंस्थेची अधिकृत माहिती. हत्येच्या निषेधार्थ इराणकडून तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र हल्ले. बंड करा, राजवट उलथवून टाका. इस्लामिक राजवट संपवण्याची हीच संधी. लारिजानींच्या मृत्यूनंतर नेत्यानाहूंचं इराणच्या जनतेला थेट आवाहन. आम्हाला नाटो देशांच्या मदतीची गरज नाही. अमेरिका सर्वात शक्तिशाली देश. नाटो देशांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिका शेकडो डॉलर खर्च करते. हॉर्मुझ सामुद्रधुनीवरून मित्र राष्ट्रांनी नकार दिल्यानंतर ट्रम्प यांचा संताप. हॉर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्यासंदर्भात इराणशी बोलणी सुरू. परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. शिवालिक आणि नंदादेवी जहाज सोडण्यासाठी इराणसोबत कुठलीही डील झाली नसल्याचंही स्पष्ट. एलपीजी नंतर आता तेलाच्या किमती सुद्धा कडाडल्या. खाद्यतेल 15 रुपयांनी महागलं. मार्केट यार्डात 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ. युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या. आखाती युद्धाचा चटका महाराष्ट्राच्या खानावळींना. ठाण्यामध्ये 60% हॉटेल्स बंद. पुण्यामध्ये पोळी भाजी केंद्रांवरील दर दुप्पट. अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ, तर छोट्या टपऱ्या बंद होण्याच्याही मार्गावर. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांची वाढ, तर गरजेनुसार केरोसिनचा वापर केला जाईल. पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. व्यावसायिक सिलेंडर अभावी नाशिक मुंबई या महामार्गावरील हॉटेल्सना टाळं. 8 दिवसांपासून सिलेंडर मिळेनात. इगतपुरीमधील हॉटेल व्यावसायिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ. राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. सांगलीसह अक्कलकोटमध्ये गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. दरम्यान पुढील 4 दिवस पावसाचा इशारा. मराठवाड्यानंतर अवकाळीचं संकट. हिंगोलीमध्ये मध्यरात्री वादळी पाऊस, तर धाराशिवमध्ये गारांचा मारा. अवकाळी आणि गारपिटीनं कलिंगड, गहू, हरभऱ्याचं मोठं नुकसान. 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात मिळणार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पुण्याच्या मातीमध्ये रंगणार कुस्तीचा थरार. तर आजपासून 68व्या महाराष्ट्र केसरीचा बिगुल वाजणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते उद्घाटन. फॉर्च्युनर आणि मानाची गदा मिळवण्यासाठी 800 पैलवान आखाड्यात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.